कर्नाला किल्ल्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे गडाच्या मध्यभागी असलेल्या अंगठ्यासारख्या आकाराचा सुमारे 125 फूट उंची आहे. याला ब्रिटिशांच्या काळात फॅनेल हिल असेही म्हटले जायचे. कर्नाला किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेला एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. तर मंडळी बघू शकता, आता आम्ही आहोत कर्नाला किल्ल्यावर आणि ट्रेकिंग करून आम्हाला जाम मजा आली आणि इथं बसून आम्हाला पीसफुल वाटतंय. तर मी आकाशला विचारतो त्याला कसं वाटलं इकडे येऊन. मला तर मस्तच वाटलं. सेकंड टाइम आलेलो आहे. असं काही वाटलं नाही एकदम हार्ड वगैरे. मस्त वाटलं. फर्स्ट टाइम आहे, याचा सेकंड टाइम आहे. तर थोडी माहिती हा देणार आहे आपल्याला किल्ल्याबद्दल. तर काय तू याची माहिती देशील आपले? कर्नाला किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर कर्नाला किल्ला इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. कारण प्राचीन काली बोरघाटावरील जो व्यापारी मार्ग होता त्याच्यावर हा किल्ल्याचा लक्ष ठेवण्यासाठी वापर होत असे. कालांतराने यादव, तुगलक, निजामशाही, मराठी आणि शेवटी ब्रिटिशांचा या किल्ल्यावर शासन राहिलेलं आहे. आणि शेवटी पेशवाईच्या काळात 1818 मध्ये हा किल्ला कर्नल प्रॉतर यांनी मराठ्यांकडून जिंकून घेतला. त्यामुळे या किल्ल्याला कर्नल किल्ला असे संबोधले जाते. आणि बिगनरसाठी तू काय बोलशील या किल्ल्याबद्दल? बिगिनरसाठी हा किल्ला बेस्ट आहे, म्हणून तुला मी फर्स्ट ट्रेक इथं करायला आणलेलं आहे. मी जास्त ट्रेकिंग करत नाही, तर आमचा नेक्स्ट ट्रेक पण आम्हाला थोडा हार्ड आहे, म्हणून पण रिव्हील नाही करणार. बघू आम्ही कधी होतो ते. प्लॅन केला की पहिला इझी होईल गड कर्नाला, म्हणून आम्ही फर्स्ट ट्रेक इथं स्टार्ट केलं. कारण की मला उंचीवरून भीती वाटतो, त्याच्यामुळे मला हा बोलला का चल तुला मी कर्नालला घेऊन जातो, तिथं कसं वाटतं बघू आपण ट्रेकिंग करून. आणि मला तर जाम मजा आली. मी इझिली चढलो आणि नॉनस्टॉप चढलो आम्ही, काही इश्यू नाही इतका. आणि आम्ही ट्रेक चालू केली होती 10:30 वाजता, ते पूर्ण केले आम्ही 12 वाजता. तर 1.5 तासामध्ये आम्ही पूर्ण केले ट्रेक. भरपूर रश असल्यामुळं थोडीफार उशीर झाला, नाही तर आम्ही 1 तासामध्येच पूर्ण केला असतं नॉनस्टॉप. पण खूप गर्दी मजा आली, जाम मजा आली. गर्दी आहे भरपूर, कारण की संडे असल्यामुळं भरपूर गर्दी आहे. यायचं असेल तर संडेला येऊ नका, बाकी आणि कुठल्याही दिवशी या. आणि रेनी सीझन सुद्धा आहे, तर पब्लिक ऑल असणारच. आणि गड किल्ल्यावर सर्वजण जातात रेनी सीझनला, कारण की त्या सीझनमध्ये खूप मजा आणि एन्जॉयमेंट असतो. आणि ट्रेकिंग करण्याची ती एक ओढ आणि मजा भरपूर असतो. त्याच्यामुळं आज गर्दी होती, बट इट ओके, मजा आली आम्हाला. आणि आता भरपूर वेळा आम्ही इथं बसलो आहोत आणि एन्जॉय करत आहोत. तर आम्ही इकडे निघत आहोत खाली जायला. चला, थँक्यू गाईज. हे आकाश, काय अरे मनू, काव्यानं पूर्व आहे कशी आली हे बघ. चाल झालंय, तिघ जण आहे का समजलं नाही. यो या भागात चालताना एकमेकांना ओव्हरटेक करणे किंवा घाई करणे अपघाताला आमंत्रण देऊ शकते. एका बाजूला उंच कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशी ही रचना आहे. पावसाळ्यात येथील दगड आणि माती अतिशय घसारडी होते. तर चला मंडळी, आता आम्ही आता उतरत आहोत. हा एक डिफिकल्ट टास्क आहे आमच्यासाठी. उतरणं म्हटलं तर इझी नाही, चढलो आम्ही इझिली. उतरायचा टास्क खूप हार्ड आहे. गडावर जुन्या काळातील धान्याचे कोठार आणि एका पाडख्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. आता हे बघा, इथून आता उतरायचं आहे आणि कंटिन्यू तिकडे जायचं आपल्याला अजून. साध्या चपला किंवा स्लिपर्स घालून ट्रेक करू नका. चांगला ग्रिप असलेले ट्रेकिंग बूट किंवा स्पोर्ट शूज ट्रेकिंगसाठी आवश्यक आहे. संपूर्ण रस्ता जंगलातून जात असल्याने सतत सावली असते. कुटुंबांसोबत किंवा लहान मुलांसोबत जाण्यासाठी हा मार्ग सर्वोत्तम आहे. आणि तुम्ही बघू शकता, निसर्गाचा आनंद घेत आम्ही ट्रेक कंप्लीट करत आहोत. वो भारी, बारिश के मजे लो. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रत्येकाकडे किमान 2 ते 3 लिटर पाणी असणे आवश्यक आहे. मंडळी, घरून निघतो वेळेला आम्ही जाम काय प्लॅन केला होता, जाऊन तिकडं मॅगी बनवू, कॉफी पिऊ, मस्त ट्रेकिंग करू. पण असं काहीच नाही झालं आमच्यासोबत, कारण की खाली आम्हाला जे सामान आणलं होतं आम्ही, स्टोव वगैरे, ट्रॅकिंगवाला स्टोव असं छोटा तो, आणि मॅगी वगैरे सर्व काही ते तिथं जमा केला. तिथं अलाउड नाही, त्याच्यामुळं आम्ही तिथं जमा करून आलो वरती. बट इट्स ओके. तुम्ही पण कधी आलात तर काहीच घेऊन येऊ नका. चिप्स वगैरे नॉर्मल घेऊन या, टिफिन वगैरे, आणि पाणी नक्की घेऊन या.
आणि शूज घालून या. फ्लिपफ्लॉप या क्रॉक्स मध्ये नका येऊ. फुल स्लिपरी आहे ही जागा आणि चिखल सुद्धा जाम ऐकलं बघू शकता तुम्ही. आकाशलाच बघा, क्रॉक्स घालून आले भाई, क्रॉक्स. नाद नाही व्हायचं, नाद. ट्रेकिंगमध्ये चढण्यापेक्षा उतरताना जास्त अपघात होतात. उतरताना शरीराचा वेग वाढतो, त्यामुळे घाईघाईने पळत खाली उतरण्याचा प्रयत्न करू नका. ही पायवाट अरुंद असून वाटेत मोठे दगड, खडक आणि झाडांच्या उघड्या पडलेल्या मुलांवरून उतरावे लागते. पावसाळ्यात या पायवाटेवरून पाणी वाहत असल्याने ती अधिक घसरडी होते. पावसाळ्यात दगड घसरडे होतात, त्यामुळे काळजी घ्या. हा काळ गडांच्या सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वोत्तम आहे. संपूर्ण परिसर हिरवागार होतो आणि वाटेत अनेक छोटे धबधबे पाहायला मिळतात. पावसाळ्यात येथील निसर्ग अतिशय हिरवागार आणि नयनरम्य दिसतो. पायथ्याशी काही छोटे हॉटेल्स उपलब्ध आहेत. एकदा ट्रेक सुरू केली की वाटेत किंवा गडावर कुठेही खाण्यापिण्याची सोय नाही, त्यामुळे इथूनच पाणी आणि नाश्ता करून जाणे चांगले आहे. ट्रेक सुरू केल्यावर अवघ्या 5 मिनिटात वन विभागाचे पक्षी केंद्र लागते. येथे जखमी पक्ष्यांवर उपचार केले जातात आणि काही पक्षी तर पिंजऱ्यातच आहेत. धन्यवाद, पुन्हा भेट द्या. आकाश बोलतो आता नेणार पुन्हा. या आपला सामान राहिलाय ना. पुन्हा नाही येणार कारण की मॅगी बनवून नाही दिली. हा ना, आमचं सामान सुद्धा घेतलं लोकांनी. तर आता आम्ही पिक करतो आमचं सामान. इथं दिला होता. काय वस्तू अजून काय 4 बॉटल, ते थोडा स्टोर वगैरे दिलता. मॅगी दिली होती ठेवण्यासाठी. ती पिशवी दिली होती ना पूर्ण, त्याचा टोप वगैरे होता. डिपॉझिट भरला होता 100 रुपये, ते पण सुद्धा दिले रिटर्न आम्हाला आणि सामान सुद्धा भेटला आमचा. तर चलो मंडळी, खूप मजा आली पप्पा सोबत पाहिजे. कर्नाला फोर्टवर. आणि पाऊस होता, सीन सुद्धा चांगला होता, थंडावा सुद्धा होता. तर खूप मजा आली. आणि आकाशला कंटाळा आला. आकाश बोलता परत येणार मी, कारण की आमचं सामान घेतला, मॅगी बनवून दिली नाही. तो इस प्रकारे आम्ही आलो खाली आणि खूप ॲडव्हेंचरस ट्रेक होता आणि खूप मजा आली. धन्यवाद ट्रेकला आणल्याबद्दल. जाम मजा आली. बस का भाई. मला तर खूप मजा आली. माझा फर्स्ट टाइम होता आणि खूप एन्जॉय केला मी. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.